एखाद्या माणसाचा जीव किती रुपयात विकत घेता येतो? 200 की 300? हे वाचायला कितीतरी भयंकर वाटतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 200 रुपयाच्या वादातून एका वकिलाचा खून करण्यात आला. तो माणूस मुंबई उच्च न्यायालयात इतरांना न्याय मिळवून देत होता, पण त्याच रात्री त्याला स्वतःला न्यायापासून दूर एका अंधाऱ्या झाडीत मृत्यू आला. बीड बायपास जवळ त्या रात्री नेमकं काय घडलं? त्या वकिलाचा खून नेमका कोणी केला? पोलिसांनी तपास कसा केला आणि त्या तपासात काय धक्कादायक गोष्ट बाहेर आली? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याचं औद्योगिक आणि न्यायिक केंद्र. शहरातील बीड बायपास रोड हा वाहतुकीने गजबजलेला परिसर. रोज शेकडो गाड्या, प्रवासी, व्यापारी या रस्त्यावरून ये जा करतात. पण या गजबजलेल्या रस्त्यालगच्या एकाकी झाड्या झुडप्यात एक वेगळीच दुनिया चालते. बाहेरून आलेल्या एकट्या फिरणाऱ्या माणसांना हेरायचं, त्यांना झाडीत ओढायचं आणि लुटायचं किंवा त्रास द्यायचा, हा या भागातील सक्रिय असलेल्या एका टोळीचा धंदा होता. बुधवारी 15 एप्रिलच्या संध्याकाळी त्या रस्त्याने वकील मिथुन पुंडलिक भास्कर घरी जात होते. ते घरी पोहोचले नाही. मिथुन भास्कर हे मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठात वकील म्हणून काम करत होते. वय वर्ष 49. बीड बायपास परिसरातील आनंदनगर येथे त्यांचं कुटुंब राहत होतं. वडील निवृत्त प्राचार्य, आई मुख्याध्यापिका, असं सुशिक्षित कुटुंब. त्या संध्याकाळी कोर्टाचं काम संपवून ते घरी आले नाही. संध्याकाळी 7 वाजता त्यांनी पत्नीला फोन करून सांगितलं होतं 10 मिनिटात येतो. ते घरी परतलेच नाही. रात्री 8 वाजल्यापासून त्यांचा फोन बंद, प्रतिसाद नाही. कुटुंब अस्वस्थ झालं. मुलगा, मुलगी, पत्नी यांनी मिथुन यांची बहीण मथुरा भास्कर, ज्या स्वतः CIDत पोलीस अधिकारी आहेत, त्यांना बोलवलं. रात्री 10:30च्या सुमारास मथुरा मृताची मुलगी मोपेडवर निघाल्या. बीड बायपासच्या दिशेने. गांधेली शिवाराजवळ हॉटेल ब्लॅक हॉर्स जवळ गर्दी दिसली. चर्चा ऐकली, मर्डर झालाय आणि त्यांचे काळीज धडधडलं. गर्दीत जाऊन पाहिलं तेव्हा सर्व्हिस रोडवर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत मिथुन भास्कर आढळले. त्यांचे कपडे रक्ताने माखलेले होते. आजूबाजूला जवळपास 30 मीटर आतमध्ये झाडीत मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेलं होतं. त्यांची मोपेड रस्त्याच्या कडेला तशीच उभी होती. चावी, डिक्कीत कागदपत्रे तशीच होती. रुग्णवाहिका बोलवली, घाटी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासलं. मांडीत म्हणजे जांघेत खोलवर चाकूचा घाव होता. मुख्य रक्तवाहिनी तुटली होती. मध्यरात्री 12:10 डॉक्टरांनी मिथुन भास्कर यांना मृत्यू घोषित केलं. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. गुन्हे शाखा आणि MIDC सिडको पोलीस यांनी संयुक्त पथक उभारले. काही तासाचं धागेदोरे हाती लागले. तपासात जे समोर आलं ते अंगावर काटा आणणारं होतं. मुख्य आरोपी आहे सादिक बदीर अन्सारी, वय 40, राहणार शहानूर मिया दर्गा परिसर. तो तृतीयपंथी आहे आणि बीड बायपासच्या कडेला उभं राहून एकट्याने येणाऱ्या परक्या माणसाला हेरण्याचा त्याचा रोजचा उद्योग. स्थानिक नसणाऱ्या माणसाला एकट्याने आपल्या जाळ्यात ओढायचं, झाडीत घेऊन जायचं आणि लुटायचं. भास्कर हे त्याला बाहेरचे वाटले म्हणून सादिकनं त्याला हेरलं होतं, असं पोलिसांचा निष्कर्ष आहे. त्या रात्री सादिकने भास्कर यांच्याकडे 500 रुपये मागितले. भास्कर यांनी 300 देतो असं सांगितलं. फक्त 200 रुपयाचा हा वाद. सादिकने थेट खिशातला चाकू काढला आणि भास्कर यांच्या मांडीत खुपसवला. जांगेतली मुख्य रक्तवाहिनी कापली गेली. सादिक एवढ्यावरच थांबले नाहीत. जखमी झालेल्या भास्कर यांनी त्याला प्रतिकार केला. त्यावर सादिकने टाळी वाजवली. हा त्याचा साथीदारांना आधीच ठरवलेला इशारा होता. जवळ झाडीत दडून बसलेला नानासिंग हिरासिंग जुनू, वय 20 आणि एक अल्पवयीन मुलगा धावत आले. तिघांनी मिळून भास्कर यांना लुटण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत असूनही भास्कर यांनी तिघांना प्रतिकार केला, पण रक्तस्राव थांबत नव्हता. झाडीत 30 मीटर आत त्यांना बराच वेळ रोखून धरलं. रक्त खूप गेलं. आरोपींनी मग भास्कर यांना मोबाईल पळवला, पाकिट गायब केलं. मृतदेह रक्ताच्या कडेला त्यांच्या मोपेड जवळ आणून टाकला आणि तेथून पसार झाले. सादिक थेट शिवाजीनगर परिसरातील त्यांच्या गुरुच्या घरी जाऊन लपला. पोलिसांनी काही तासातच तिन्ही आरोपींना जेरबंद केलं. गुन्हे शाखेचे निरीक्षण गजानन कल्याणकर, MIDC सिडको ठाण्याचे निरीक्षण सोमनाथ जाधव, API भरत पाचोळे, उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि हवालदार राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने सादिक, नानासिंग आणि अल्पवयीन साथीदाराला अटक केली. मोबाईल आरोपींनी कुठेतरी फेकला असण्याची शक्यता आहे. तो शोधणं सुरू आहे. पाकिटाच्या संदर्भात चौकशी चालू आहे. या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी 15 एप्रिल ते 12 जून या कालावधीसाठी कडक प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले आहेत. रस्ते, चौक किंवा ट्रॅफिक जंक्शनवर जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे. लग्न, धार्मिक विधी किंवा कुटुंबातील दुःखद प्रसंगात निमंत्रणाशिवाय घरात घुसणं,
धमकी देऊन पैशाची मागणी करणं यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. आदेशांचं भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई होईल असा इशारा आयुक्तांनी केला आहे. मिथुन भास्कर यांनी आयुष्यभर न्यायासाठी लढाई लढली, इतरांचे हक्क मिळवून देण्यासाठी कोर्टात उभे राहिले, पण त्या एका रात्री शहराच्या एका रस्त्यावर त्यांना मदत करायला कोणी नव्हतं. 200 रुपयासाठी त्यांचा जीव गेला, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. आरोपी सादिक याला अटक झाली, पण मिथुन भास्कर यांना न्याय मिळेल का? की न्यायासाठी कुटुंबाला बरेच दिवस कोर्टात चक्कर मारावी लागेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.